त्याला आम्ही आलो देवरोडून भक्ती शक्तीला आता टाईम काय झाला भाऊ? टाईम झाला आहे 5:50. आम्ही आलो इकडं. आता हे हायवे भक्ती शक्तीचा ते चौक आहे भक्ती शक्तीचा. त्याच्या पुढे निगडी त्याच्या इकडं देवरोड हा झेंडा 26 जानेवारी इथं केक वगैरे बांधण्यात येते. मग आम्ही आता गेटच्या आतमध्ये आज शनिवार आहे, उद्या आहे 26 जानेवारी, रविवारी 26 जानेवारी. त्यानंतर ते केक वगैरे बांधण्यात येते इथं. तर काय कार्यक्रम वगैरे राहतात 26 जानेवारीला, डान्स वगैरे. कोणाला इच्छा असली तर पुण्यामध्ये जे जे राहतात त्यांनी येऊन बघू शकता. तर ते दुकानं वगैरे बसतात, रोजच बसतात. 5 वाजता हे गार्डन उघडलं आहे, भक्ती शक्तीचं गार्डन आहे. आणि आता आम्ही या गेटच्या आतमध्ये एंट्री मारू. गेट हा फ्री आहे. भक्ती शक्ती गेटच्या आतमध्ये एंट्री मारतो आम्ही. हे बघा आता आज कमी पब्लिक आहे, शनिवार. उद्या बघा, उद्या गर्दी असेल. उद्याचा ब्लॉक आम्ही टाकून देऊ. खेळ आहे आपल्या महाराष्ट्राची छान आहे. इथं पोलीस वगैरे सिक्युरिटी गार्ड वगैरे बघत राहतात. नाही कशाची म्हणजे भीती वगैरे काय नाही. कोणी पण येऊ शकता, कपल म्हणा, फॅमिली म्हणा, दोस्त म्हणा, कोणी पण येऊ शकता. काही जे आपले संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज जे भेट घेताना ते मावळे त्यांचे सगळे ते भक्ती शक्तीचा व्ह्यू आहे इथं. आणि आपली ही भक्ती शक्ती झेंडा वगैरे महाराष्ट्राची शान, छत्रपती शिवाजी महाराज भारताची शान आपली इथं जे भक्ती शक्ती ही एरिया आहे. पिंपरी चिंचवडच्या थोडं पुढे येतो हा. आणि इकडं म्हणजे इकडं जी भक्ती शक्तीचा चौक आहे, इकडे निगडी आहे. आपल्या इकडे देवरोड पडतं आणि आम्ही सध्या त्याला देवरोड राहतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आपला मराठी माणूस सूरज कुशवाड. उद्या भेटू.